नाही आता ही बॅच तुमची बरीचशी बोलण्यात दिसते. सरांच्या बॅचला एक होतो आम्ही की 5 मिनिटं सुद्धा बोलायला येत नव्हतं मला. मुळात शिक्षण आपलं कमी असल्यामुळं बोलणं हा विषयच नाही. परंतु ह्या सरांच्या कार्यशाळांमुळे येण्यामुळं आता 7-8 मिनिटं आपण बोलू शकतो. कारण का कलाकार लोक सुद्धा स्टेजवर परफॉर्मन्स करतील, मस्त गाणे म्हणतील किंवा भूमिका करतील, पण त्यांना आपण त्यांचा सन्मान केला, सत्कारला उत्तर द्या म्हटलं तर त्यांचं हातपाय चालत नाही. म्हणजे ही कला वेगळी आणि ती कला वेगळी. हे बोलणं याचं एक साचा आहे. हे साच्याच्या ह्यात बसून जर शिकलं तर ते बोलता येते. मग आपण नवखा माणूस काय होतं, समोर बसलाय का माणूस बोलायला लागलं तर पूर्ण मुडका हल्लं तर आपण म्हणजे काय ते चुकलं वाटतं आपण आता बंद करावं. तर हे सरांनी अशा कार्यशाळा वरचीवर घ्याव्या किंवा ग्रामीण भागातले लोक याच्यात यावे, बोलता यावं. मग आता काही पुणे मुंबईला गेलो आपण तर 10,000 15,000 फी घेऊन ते शिकायला जातात मुलं. पण काही आता काही पुढारी आहेत ज्यांचा वारसा चालणारे मुलं आहेत, त्यांना तर काय मुमांगी दाम घेऊन ते शिकवतात. मग अशा वेळेला काय आपल्यासारखे आमच्यासारखे माणसांना आम्हाला काय वारसा आहे का राजकारणाचं, आम्हाला काय बोलायचं काम आहे. परंतु बोलणं ही एक कला आहे. तुम्ही कुठेही बोलू शकता, कुठे मित्राच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊ शकता, कुणाला श्रद्धांजली वाहू शकता, काय बोलू शकता. बोलण्यासाठी एक कला आहे. एक कला असल्यानंतर तुम्हाला कुठनंही तुम्ही 500 माणसाच्या मागे बसला असं तुम्हाला बोलून घेतात. कला शिकणं तर हे घरात बसून आपल्याला शिकता येत नाही. अशा कार्यशाळा सरांनी चालू केल्या आपल्या वाळवंट तालुक्यात. तुम्ही असं वारंवार ह्या कार्यशाळा सर तुम्ही घ्या आणि यातून लोक येतील, घडतील आणि या कार्यशाळेला सर तुम्हाला शुभेच्छा. आणि मागच्या